सो चला, वेलकम एव्हरीवन. वेलकम टू सदैव क्लासेस. सगळ्यांचं सदैव क्लासमध्ये स्वागत आहे बघा. वी आर इन यू आर इन स्टँडर्ड 10. तुम्ही आता 10वीचे विद्यार्थी आहात सगळे आणि या लॉकडाऊनमध्ये सुद्धा अभ्यास करत आहात. खूप महत्त्वाची आणि खूप चांगली अशी गोष्ट आहे. आपण आता शिकणार आहोत. आपण दुसरा धडा चालू केलेला आहे. जीवन प्रक्रिया भाग 1. त्यातील आपल्याला इथून सुरू करायचं आपल्याला विविध अन्न घटकातून मिळणारी ऊर्जा. बरोबर? पेज नंबर 25 आपलं चालू आहे. सो एनर्जी फ्रॉम डिफरंट कंपोनेंट्स एनर्जी फ्रॉम डिफरंट कंपोनेंट्स आपण पाहिलं. काल आपण पाहिलं की एनर्जी कशी मिळते आपण पाहिलेलं आहे. जर पाहिलं नसेल तर कालचा लेक्चर बघून घ्या. खूप छान आणि इंटरेस्टिंग लेक्चर होता कालचा. तुम्हाला मिळून जाईल आपल्या चॅनलवर काल. ठीक आहे. चला, खूप छान असं लेक्चर होतं कालचं सुद्धा. तर आजचं लक्ष द्या. खूप छान आणि छान म्हणजे आपल्यात जे घडतंय आपल्या आयुष्यात हे घडत असतं, पण आपण याचा कधी अभ्यास केला नसतो, कधी आपल्याला माहित नसतं. तर आपल्या गरजेपेक्षा जास्त जर आपण खाल्लेलं अन्न किंवा आणलेले कर्बोदक आपल्या शरीरात काय असतं, यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या रूपात साठवले जाते. कळलं? बघा परत सांगतो काय. आपण गरजेपेक्षा जे जास्त आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कर्बोदके आपल्या शरीरामध्ये यकृत, कुठे यकृत, लिव्हर आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या रूपात साठवले जाते. ठीक आहे. प्रथिने कशापासून मिळतात, ती कशापासून बनलेली असतात हे तुम्हाला माहिती आहे. बरंच तरी सांगतो बघा. नेहा बोल बाळा काय झालं? हं, बघा. तर प्रथिने कशी बनलेली असतात? अमिनो आम्लांचे अनेक रेणू एकमेकांना जोडून काय तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रथिन म्हणतात, प्रोटीन म्हणतात. प्राणिज पदार्थांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात. काय म्हणतात त्याला? फर्स्ट क्लास प्रथिने. प्रथिनांपासून सुद्धा प्रति ग्राम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. किती मिळते? 4 किलो कॅलरी. बरोबर आणि कर्बोदकापासून सुद्धा तेवढीच ऊर्जा आपल्याला मिळते. प्रथिनांचे पचन झाल्यावर अमिनो आम्ल तयार होतात. ही अमिनो आम्ल शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव व पेशीपर्यंत पोहोचवले जातात. प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात. तिकडे घे ना. त्याचबरोबर वेगवेगळे अवयव पेशी आणि त्या अमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात. याची उदाहरणं आपल्या पुढे दिलेली आहेत. गेटिंग? ठीक आहे. परत सांगतो बघा. एक्सेस काय दिलंय? एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स आर स्टोर्ड इन द लिव्हर अँड मसल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ठीक आहे. ग्लायकोजन इज अ स्टोर्ड मटेरियल. लक्षात ठेवा. आपल्या शरीरामध्ये असतं इन द फॉर्म ऑफ लिव्हर आणि कुठे असतं? मसल्समध्ये. लिव्हर आणि मसल्समध्ये. सो व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन अँड व्हॉट आर दे मेड ऑफ? इथं दिला प्रोटीन्स. सो प्रोटीन्स म्हणजे प्रथिने दे आर मेड ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म्ड बाय bonding together many amino acids. Proteins of animal origin are called as first class protein. त्याला काय म्हणतो आपण? फर्स्ट क्लास प्रोटीन. We get 4 kilocalorie of energy per gram of protein. Amino acids are obtained after digestion of protein. Those amino acids are absorbed in the body. आपलं शरीर absorb करतं, ट्रान्सपोर्ट करतं कुठे? टू each organ and cell. प्रत्येक सेल पर्यंत, प्रत्येक ऑर्गन पर्यंत. कशामुळे? वाया ब्लड. रक्तातून ते काय होतं? आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरतं. ओके, ट्रान्सपोर्ट होतं. फ्रॉम these amino acids, organ and cell produce various proteins necessary for themselves for the whole body. कोणकोणते बघा आपल्या शरीरामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रोटीन्स बनतात. यू हॅव गिवन. सी आता बघा तुम्हाला इथे दिसेल बघा. काय दिसतं बघा? प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ले. बरोबर हे प्रथिन आपण खातो. बरोबर. सपोज एक्झाम्पल घ्या तुम्ही घेतलं प्रथिनांचे अमिनो आम्ल आपण बघा आता आपण प्रथिनाचे बघा आता प्रथिनाचं प्रोटीनियस आता समजा आपण कड आलेली काय म्हणतात मोड आलेली कडधान्य आपण जर खाल्ली किंवा काही पण ज्यातून आपल्याला प्रथिने मिळतात तर त्यातून काय काय मिळतं बघा हाडामध्ये काय मिळतं ऑसिन नावाचं काय तयार होतं प्रोटीन तयार होतं. त्यानंतर पेशीमध्ये प्रद्रव्य पटलातील प्रथिने विविध विक्रय स्वादुपिंड पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन तयार होतं ट्रिप्सिन तयार होतं पीयूषिका ग्रंथी ज्याला पिट्युटरी ग्लॅंड म्हणतात विविध संप्रेरकी हार्मोन्स तयार होतात. आपल्या स्नायूंमध्ये ऍक्टिन आणि मायोसिन असं लक्षात घ्या. आपल्या स्नायू जे लवचिकपणा आहे ना तो याच्यामुळे असतो ऍक्टिन आणि मायोसिनमुळे. ठीक आहे. तर तेच तयार होतात. रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे सुद्धा एक प्रोटीन आहे. प्रतिपिंड म्हणजे काय? अँटीबॉडीज. तुम्ही आता प्रतिपिंड शब्द आहे ना, बघा तुम्ही जर हे असलं तुम्ही बातम्या बघत असाल ना बातम्या, तर बातम्या तुम्हाला शब्द ऐकायला आला असेल. प्रतिपिंड, अँटीजेन्स. आणि त्वचामध्ये मेलॅनिन आणि काय दिलंय रंगद्रव्य कॅरोटीन. मेलॅनिन आणि काय दिलं तुम्हाला? कॅरोटीन. आता मेलॅनिन काय आहे? मेलॅनिनमुळे आपल्या शरीराचा रंग ठरतो. आपण किती काळे आणि किती गोरे. जेवढं मेलॅनिन जास्त तेवढा आपला रंग कसा येतो? सावळा किंवा काळा होतो आणि जेवढं मेलॅनिन कमी असेल तेवढा आपला रंग गोरा होतो. समजलंय? ठीक आहे. परत रिपीट करतो बघा.
So the sources of amino acids. Amino acids are turned into amino acids काय काय म्हणतो बघा amino acids. Amino acids in bone they form osin protein. हे protein आहे का? This is a protein. It is in your bones. आपल्या bone मध्ये असतं. Cells मध्ये various proteins, cell membrane, various enzymes. Pancreas मध्ये insulin and trypsin. Pituitary gland मध्ये various hormones. इथे hormones शब्द आहे. Muscles means actin आणि myosin flexible protein आपल्या तयार होतात. ब्लड मध्ये काय होतं हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज तयार होतात बघा. मग म्हटलं ना अँटीबॉडीज किंवा प्रतिपिंड हे अँटीबॉडीज. ठीक आहे. व्हॉट आर द अँटीबॉडीज? हे अँटीबॉडी काय असतं बघा, तर आपल्या शरीरामध्ये जेव्हा एखादा सूक्ष्मजीव जातो आपल्या शरीर त्याला मारण्यासाठी अशा अँटीबॉडीज तयार करतो. हे कोण तयार करतं? WBC तयार करतं. WBC म्हणजे काय, तर व्हाईट ब्लड सर्क्युलस. ते ब्लडचा एक पार्ट आहे बघा, ब्लडचा एक पार्ट आहे. ब्लड मध्ये WBC असतात, RBC असतात, तुम्हाला माहिती आहे. लाल रक्तपेशी, हिरव्या आणि पांढऱ्या रक्तपेशी त्याचप्रमाणे. आणि स्किन मध्ये काय तयार होतं? मेलेनियन केराटीन. मेलेनियन केराटीन इन द स्किन. इट इज अ प्रोटीन. गेटिंग? समजतं सगळ्यांना? इझी आहे. चला पुढे जाऊया. इथे बघा आणखी तुम्हाला काय दिलं इथे या साईडला बघा, वाचा. मी लक्ष द्या, वाचतो बघा. गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनपासून मिळालेली अमिनो आम्ले शरीरात साठवून ठेवली जातात का? नाही. लक्ष द्या, शरीरात साठवून ठेवली जात नाहीत. त्यांचे विघटन करून तयार झालेला अमोनिया शरीराबाहेर टाकून दिला जातो. गरज असेल तर प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थामध्ये जसे ग्लुकोनिओजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केलं जातं. वनस्पती स्वतःला लागणारी अमिनो आम्ले खनिजांपासून नव्याने तयार करतात व त्यापासून विविध प्रथिने तयार करतात. वनस्पती पेशींच्या हरित लवकांमध्ये काय असतं? रुबिस्को असतं. काय असतं? रुबिस्को नावाचं विकर असतं. म्हणजे निसर्गात सर्वात मोठ्या प्रमाणात आढळणारे प्रथिन. लक्षात घ्या, हे सगळ्यात मोठं आढळणारं प्रथिन आहे रुबिस्को. ठीक आहे, रुबिस्को. ठीक आहे, त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला सांगेल नंतर मी. रुबिस्को तुम्ही पण शोधू शकता, सोप आहे लॉंग फॉर्म काय त्याचा. सो एक्सेस ऑफ, जसं मगाशी बघितलं ना, एक्सेस ऑफ तुमचं कार्बोहायड्रेट स्टोर होतं, बट एक्सेस ऑफ अमिनो ऍसिड्स ऑब्टेन फ्रॉम प्रोटीन आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी. दे आर ब्रोकन डाउन and the ammonia formed is eliminated out of the body. If necessary, excess of protein are converted into other useful substances like glucose. Glucose conversion होतं, but the process is gluconeogenesis. बघा, आपण जी पहिली प्रोसेस पाहिली ना, दॅट इज ग्लायकोलिसिस. म्हणजे ग्लुकोजचं डिस्ट्रक्शन केलं, ग्लुकोजचं डिव्हिजन केलं. पण इथे काय तुमचं ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे ग्लुकोज तयार करायचं. ग्लुकोनिओजेनेसिस, जेनेसिस म्हणजे तयार करणे. गेटिंग? सिमिलरली plant produce necessary amino acids. Plants produce necessary amino acids from the mineral de novo and therefore produce different proteins and enzyme known as rubisco. Present in the plant chloroplast is most abundant protein found in the nature. जर तुम्हाला विचारलं की पृथ्वीवर सगळ्यात जास्त प्रोटीन कोणतं आहे, ओके, पृथ्वीवर सगळ्यात जास्त प्रोटीन कोणतं आहे, तर कोणतं आहे ते? रुबिस्को. लक्षात घ्या, कोणतं आहे? रुबिस्को. समजलं? गेटिंग? चला पुढे जाऊया. नाव लक्ष द्या काय स्क्रीनवर. मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ म्हणतात. काय म्हणतात? त्याला स्निग्ध पदार्थ म्हणतात. आपण सेवन केलेले स्निग्ध पदार्थांचे पचन होते म्हणजे त्यांचे रूपांतर मेदाम्ल व अल्कोहोल मध्ये केले जातं. काय तयार होतं? मेदाम्लाने काय तयार होतं? अल्कोहोल होतं आपल्या शरीरामध्ये. मेदाम्ले शोषून घेतली जातात, शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. वेगवेगळ्या पेशी त्यांपासून त्यांना आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात. उदाहरणार्थ पेशींचे द्रवपटल तयार करण्यासाठी काय लागतं आपल्याला? फॉस्फोलिपिड लागतं. ठीक आहे, ते मेदाम्ल तयार केले जातात. त्याबरोबर प्रोस्टेजेरॉन, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजेन, टेस्टोस्टिरॉन, ऑल्डोस्टिरॉन ही सगळी संप्रेरके म्हणजे हॉर्मोन्स आहेत. त्याचबरोबर चेतापेशीच्या अक्षतंतुभोवती असलेले आवरण, यासाठी याचा मेदाम्लांचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थांसाठी आपल्याला जास्त ऊर्जा मिळते. किती ऊर्जा मिळते? 9 किलो कॅलरी. लक्षात घ्या, आपण कर्बोदके प्रोटीन मध्ये किती मिळतात? 4 किलो कॅलरी. किती मिळते? 4 किलो कॅलरी. पण स्निग्ध पदार्थापासून किती मिळते आपल्याला? 9 किलो कॅलरी. किती मिळते? जास्त ऊर्जा मिळते. कोणत्या? स्निग्ध पदार्थापासून, फॅटी लिपिड्स पासून किंवा लिपिड्स पासून. रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरामध्ये चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठवून ठेवले जाते. ज्याला म्हणतो ना चरबी आली का, एखादा खूप लठ्ठ व्यक्ती असेल, लठ्ठ, तुम्ही कोणी लठ्ठ नाहीये, खूप जाड व्यक्ती असेल, खूप जाड, त्याच्या शरीरामध्ये तुम्ही बघा त्याला चरबी वगैरे असते, ती चरबी. गेटिंग? ती चरबी आपण म्हणतो त्याला रोजच्या गरजेसाठी ते असते, त्याला चरबी म्हणतात. चरबीयुक्त संयोजी ऊती साठवून ठेवलेल्या असतात. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा. नाव द सबस्टन्सेस फॉर्म बाय, बघा स्क्रीनवर लक्ष द्यायचं सगळ्यांनी. बोल, काय झालं बाळांनो? बोला.
Chalo guys. So the substance is formed by by specific chemical bond between fatty acid and alcohol. Fatty acid and alcohol are called as lipids. Digestion of lipids consumed by us is nothing but their conversion into fatty acid and alcohol. लक्षात घ्या. लिपिडचं डायजेशन कशामध्ये होतं? लिपिडचं डायजेशन फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. The fatty acids are absorbed up and distributed everywhere within the body. हे फॅटी ऍसिड आपल्या पूर्ण शरीरामध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. From those fatty acids, या fatty acids काय होतं? Different cell produce various substances. वेगळे सबस्टन्स म्हणतात. एक्झाम्पल काय? Example, molecules called as phospholipids which are essential for producing plasma membrane are formed from the fatty acid. आपल्या शरीराचं प्लाझ्मा मेम्ब्रेन यामुळे बनतं. Beside fatty acids are used for production of hormones like progesterone, estrogen, टेस्टोस्टिरोन, अल्डोस्टिरोन हे जे काही हॉर्मोन्स आहेत, हे आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे ऑर्गन्स आहेत, हॉर्मोन्स आहेत. दे आर अँड द कव्हरिंग ऑफ द अराउंड द एक्झॉन ऑफ द नर्व सेल, हे सगळे बनलेले असतात. नाउ वी गेट, आता आपल्याला एनर्जी किती मिळते? वी गेट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड. हे सगळ्यात जास्त आहे, लक्षात ठेवा. कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स मुळे किती मिळते? 4 किलो कॅलरी. You get 4 kilocalorie, but now it is 9 kilocalorie. So excess of lipids are stored in the adipose connective tissue in the body. त्याला चरबी म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? चरबी असे म्हणतो. नाव पुढे बघा. वेर वी आर. हा चला इथून. जीवनसत्वे म्हणजे काय? एक मिनिट, जीवनसत्वच आहे ना? एक सेकंड, थोडं पुढे जाऊ दे मला. बरोबर, तिथे जाऊ आपण. जीवनसत्व म्हणजे काय? व्हायटॅमिन्स. जीवनसत्व म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. जीवनसत्व तुम्हाला माहिती आहे. जीवनसत्व कोणकोणते असतात? 6 प्रकार. त्याचे किती प्रकार आहेत? 6. कोणकोणतं? ए, बी, सी, डी, ई आणि के. ए, बी, सी, डी, ई आणि के. कळलं? आता यापैकी ए, डी, ई जे आहे ना, ए, डी, ई आणि के हे काय आहे? मेद किंवा स्निग्ध पदार्थामध्ये विद्राव्य म्हणजे विरघळतं ते. ए, डी, ई, के कशात विरघळतं? मेद किंवा स्निग्ध पदार्थात विरघळतं. आणि बी आणि सी जे आहेत ना, बी आणि सी ते जलविद्राव्य आहेत म्हणजे पाण्यामध्ये ते विरघळतात. बी आणि सी लक्षात घ्या. आपण पहिले नाही पाहिले येते. ग्लुकोजचे विघटन क्रेब्स चक्र या प्रक्रियेमधून एफएडीएच2 आणि एनएडीएच2 तयार होतात. ते तयार करण्यासाठी आपल्याला काय लागतं? रायबोफ्लेविन लागतं. काय लागतं? रायबोफ्लेविन म्हणजे जीवनसत्व B2, B2 आणि निकोटिनामाइड म्हणजे जीवनसत्व B5 याचा काय होतो? उपयोग केला जातो. कळलं? बघा परत सांगतो पुढे. नाव व्हॉट आर द व्हायटॅमिन्स? व्हायटॅमिन्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. यू नो व्हायटॅमिन. आता सगळीकडे व्हायटॅमिन खूप चालले आता सध्या. इम्युनिटी, व्हायटॅमिन्स, काढा, बरोबर की नाही? तुमचं रोगप्रतिकारक क्षमता वगैरे वगैरे सगळं चाललं आता कोरोनामुळे, या गोष्टी सगळ्या. So what are vitamins? Vitamins are a group of heterogeneous compounds of which each is essential for proper operation of various processes in the body. प्रत्येक फंक्शन वेगळं आहे. There are main 6 types of vitamins. How many types of vitamins are there? There are main 6 types of vitamins. There are 6 types of vitamins. Which are they? A, B, C, D, E and K. लक्षात घ्या. A, B, C, D, E and K. A, B, C, D, E, F, G वगैरे नाही. A, B, C, D, E हे 5 सेम झाले. Then you have K. Of these A, D, E, K, they are the fat soluble. कोणते? ते फॅट सोल्युबल. ते फॅट मध्ये सोल्युबल आहेत म्हणजे विरघळतात ते फॅट मध्ये. And B and C are water soluble. And they are water soluble. B and C are water soluble. So we have seen that FADH2 and NADH2 are produced in the process like glycolysis and Krebs cycle. सो त्यांच्यासाठी कोणते व्हायटॅमिन लागतात? व्हायटॅमिन रायबोफ्लेविन म्हणजे व्हायटॅमिन B2 आणि निकोटिनामाइड. आपण ऐकलं ना NADH2. मग निकोटिनामाइड म्हणजे व्हायटॅमिन B5 आर रिक्वायर्ड फॉर देअर प्रोडक्शन. समजलं? आर रिक्वायर्ड फॉर देअर प्रोडक्शन. गेटिंग गाईज? चला पुढे जाऊया. सोपे सोपे गोष्टी, त्यामुळे खूप काही ते समजून सांगण्यासारखं काही नाहीये. वाचून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळेल. आपल्या शरीरामध्ये साधारणतः 65 ते 70% पाणी असते. बरोबर? तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जेवढं पाणी आपण पितो ते 65 ते 70% पाणी आपल्या शरीरामध्ये असतं. प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणीच असते. रक्तामध्ये सुद्धा 90% पाणी असतं. लक्षात घ्या. 90% रक्तद्रव्याच्या 90% पाणी असते. शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी झाले तर पेशींचे आणि पर्यायाने शरीराचे कामकाज बिघडते. म्हणून तुम्हाला पाणी सुद्धा काय एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. पाणी आपण पितो आणि पाणी पिणं जास्त, जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढं तुमचं शरीर चांगलं राहतं हे तुम्हाला माहिती असेल. वरील सर्व पोषक द्रव्यांबरोबर तंतुमय पदार्थ सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत.
खरे तंतुमय पदार्थ आपण पचवू शकतो का? नाही. पण त्यांची इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये आणि न पचलेल्या अन्न बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप मदत होते. हे कुठून मिळतं आपल्याला? तंतुमय पदार्थ कुठून मिळतात? पालेभाज्या, फळे, धान्य यांपासून तुम्हाला काय मिळतात? तंतुमय पदार्थ मिळतात. त्याला म्हणतो फायबर्स म्हणतो आपण. काय म्हणतो? फायबर्स. ठीक आहे. परत सांगतो बघा. सो देअर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन अवर बॉडी. किती पाणी असतं आपल्या बॉडीमध्ये? 65 to 70%. Each cell contains 70% water weight by weight. Weight by weight किती असतं? 70%. Blood plasma also contain 90% of water. Blood plasma मध्ये सुद्धा 90% water असतं. Functioning of the cell and thereby whole body disturbs even if there is a little loss of water from the body. Hence the water is essential nutrient. हे बघा उन्हाळ्यात तुम्ही जेव्हा बाहेर जाता उन्हाळ्यामध्ये आणि जर पाणी तुम्ही कमी पिलं किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर खूप जास्त उन्हामध्ये खेळलात वगैरे तर तुम्हाला कधी-कधी चक्कर वगैरे सुद्धा येऊ शकते. तर त्यावेळेस बिकॉज आपलं खूप घामाने आपल्या शरीरातलं पाणी निघून जातं. गेटिंग? Also, with the above mentioned nutrients, fibers are also essential nutrients. In fact, we cannot digest the fiber. Fiber आपण digest करू शकत नाही. But however, they help in the digestion of other substances and digestion of undigested substances. We obtain the fiber. Fiber कुठून मिळतं आपल्याला? Leafy vegetables, fruits and cereals. ठीक आहे? फायबर आपल्याला मिळतात. तर नेक्स्ट पार्ट आपला जो सुरू होतो ना, तो आहे तुमचा सेल डिव्हिजन. म्हणजे काय? पेशी विभाजन. बरोबर? काय तुमचं? पेशी विभाजन. 2 मिनिटं थांबा. हं. शक्यतो माझ्या मते आज तर नाही, पण उद्या आपलं लेसन नक्कीच पूर्ण होऊन जाईल. डोंट वरी. आणि तुमचं असं मी टायमिंग वाढवणार आहे सोमवारपासून. तर काय करायचं काय नाही मी आपलं प्लॅनिंग करतो मी. तुम्हाला पाठ सांगतो काय नेमकं करायचंय. 2 मिनिटं थांबा जरा. आता पेशी विभाजन. काय शिकायचं आपल्याला? पेशी विभाजन. पेशी विभाजन हे काय आहे? आवश्यक जीवन प्रक्रिया आहे. सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. आता पेशी विभाजन म्हणजे काय? तर बघा साधी गोष्टीचा विचार केला आपण तर आपल्याला जखम होते. होते की नाही जखम? आता जखम झाल्यानंतर जखम हो. तशीच राहते का? नाही. जखम तशीच राहते का? नाही. कारण ती जखम बरी होते. जखम बरी होते आणि जखम बरी होताना काय होतं? त्या ठिकाणी पेशी नव्याने तयार होतात का? तर उत्तर आहे हो. पेशी नव्याने तयार होतात. त्यालाच काय म्हणतो आपण? नव्याने तयार होतं म्हणजे बाजूबाजूच्या पेशीचं विभाजन होतं आणि तिथे सेल डिव्हिजन ही प्रक्रिया घडते. पेशी विभाजन त्या ठिकाणी घडत असतं. बरोबर? हं. त्याचबरोबर अनेक गोष्टी आहेत. आपण फुले तोडतो. आपण फुले तोडतो तेव्हा वनस्पती जखमा होतात का? कोणत्या वनस्पतींची वाढ होते? किंवा शरीराची पेशी वगैरे तर हे प्रश्न सर्व आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे तुमचं काय? पेशी विभाजन. काय उत्तर आहे तुमचं? पेशी विभाजन. तर पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. बहुपेशीय सजीवाच्या शरीराची वाढ होऊ शकते. शरीराची झालेली झीज भरून काढता येते. लक्षात घ्या. पेशी विभाजन म्हणजे काय? बघा. पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म. आपल्याला जर काही लागलं, तर ते बरं पण झालं पाहिजे ना. बरोबर की नाही? तर ते लागलं असंच राहिलं तर चालेल का? नाही. तर ते लागल्यानंतर काय होतं त्याच्या ज्या पेशी तिथे ज्या पेशी असतात त्या पेशी त्यात आजूबाजूच्या पेशीचं विभाजन होतं आणि त्या ठिकाणी नवीन पेशी तयार होतात. कळलं? त्या ठिकाणी नवीन पेशी आपल्या तयार होतात. बरोबर? सो व्हॉट इज सेल डिव्हिजन? यू नो व्हेरी वेल. सो सेल डिव्हिजन किंवा पेशी विभाजन, सेल डिव्हिजन इज cell division is one of very important properties of cells and living organisms. लक्षात घ्या. Due to this property only, a new organism is formed from existing one. A multicellular organism grows up and emaciated body can be restored. इवन आपली जी वाढ होते ना, इवन आपली जी वाढ होते ती सुद्धा कशामुळे होते? सेल डिव्हिजनमुळे होत असते. कारण आपली बॉडी वाढत असते ना. आता माझी वाढ म्हणजे माझी वाढ अशी होणार. मग तुमची वाढ अशी होऊन परत अशी होणार. बिकॉज ऑफ द सेल डिव्हिजन. कशामुळे होतं? ही सेल डिव्हिजनमुळे होत असते. आता काय बघा पेशी विभाजन काय वेगवेगळे प्रकार आहेत. पेशी विभाजनाचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 2 प्रकार. पहिलं आहे सूत्री विभाजन ज्याला म्हणतात मायटोसिस आणि दुसरं आहे अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजे म्हणतात मियोसिस. कळलं? मायटोसिस आणि मियोसिस. मायटोसिस म्हणजे काय? सूत्री विभाजन आणि मियोसिस म्हणजे काय? अर्धगुणसूत्री विभाजन. सूत्री विभाजन शरीरातील काही पेशी व मूल पेशींमध्ये घडून येते तर अर्धगुणसूत्री विभाजन जनन पेशी अवलंबतात. लक्षात घ्या. सूत्री विभाजन कुठे होतं? आपल्या पूर्ण शरीरामध्ये कुठेही होऊ शकतं ते. काही पेशी मूल पेशीमध्ये होतं. परंतु अर्धगुणसूत्री जे होते ते कुठे होतं? फक्त जनन पेशीमध्ये होतं. ज्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ठिकाणी होतात. पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला पेशी रचना माहिती असणे गरजेचे आहे, जी आपण यापूर्वी अभ्यासली आहे. प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असते लक्षात घ्या. त्या व्यतिरिक्त इतर पेशी अंगके असतात. या माहितीच्या आधारे आपण दोन्ही प्रकारच्या पेशी विभाजनाचा अभ्यास करायचा आहे. पेशी म्हणजे काय हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. पेशी म्हणजे काय? सेल म्हणजे काय? बरोबर? तर अशा प्रकारे आपण काय करत आहोत? आधी पेशीचा अभ्यास पेशीमध्ये
कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या काय करते? दुप्पट करते. म्हणजे जर गुणसूत्र 2n असतील तर त्याची संख्या किती केली जाते? 4n. किती केली जाते? 4n. कशाची? गुणसूत्रांची. गुणसूत्र म्हणजे तुम्हाला दिलं बघा. गुणसूत्र म्हणजे काय? रायबोसोम. सॉरी, रायबोसोम नाही. गुणसूत्र म्हणजे काय? हां, रायबोसोम. So there are two kinds of cell division. There are two kinds of cell divisions, mitosis and meiosis. Mitosis and meiosis. Mitosis कुठे होते? Mitosis occurs in somatic cells, लक्षात द्या, and stem cells of the body, whereas meiosis occurs in germ cells only. Meiosis कुठे occurते? Germ cells. Germ cells are present in the reproductive organs. ठीक है? Before the study of cell division, we should know the structural organization of the cell that we have studied earlier. तुम्ही शिकलेला आहात. Each cell has a nucleus. प्रत्येक सेलला न्यूक्लियस असतं. आणि त्याबद्दल देर आर सेल ऑर्गेनल, वेगळे ऑर्गेनल असतात. तुम्ही एखादी सेल डायग्राम तुम्ही पाहू शकता. सो लेट अस स्टडी विथ द हेल्प ऑफ युअर इन्फॉर्मेशन. काय इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला बघा पुढे. Before any type of cell division, the cell doubles its chromosome, not ribosome, it's chromosome. चुकून रायबोसोम झालं मग अशी. क्रोमोझोम नंबर प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियस इफ क्रोमोझोम नंबर इज 2n, मग त्यात 2n चं किती होतं? 4n होतं. किती होतं? 2n चं 4n होतं. बरोबर? 2n चं काय होतं? 4n होतं. गेटिंग? समजतंय? हम्म, गुड. 2 मिनिट थांबा. गुड. माझ्या मते आपण उद्या कंप्लीट करूया लेसन. उद्या आपलं कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे.